राज्यात वेळेच्या आधीच वरुणराजाने हजेरी लावली। या वेळेअभावी आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई महानगरपालिकेची चांगलीच पोलखोल झाली आहे। रखडलेल्या पुलाच्या कामांनी वेग धरला असला तरी नाले सफाई, रस्त्याची कामे आणि इतरही महत्त्वाचे कामे पालिकेकडून लांबणीवर टाकली जात आहे। याचं कारण काय? पालिकेला निधी मिळत नाहीये का, की कंत्राटदार मिळत नाहीयेत, की कंत्राटदारांना पालिकेकडून वेळेवर पैसे मिळत नाहीत? ही सगळी महत्त्वाची कामं रखडण्याचे नेमके कारण काय? मुंबई आधीच तिच्या खड्ड्यामुळे चेष्टेचा विषय ठरली। त्यात मुंबईत महानगरपालिकेने अख्ख्या मुंबईत रस्त्याची कामे काढल्यामुळे मुंबईत खड्डे आहेत की खड्ड्यात मुंबई आहे असा प्रश्न पडू लागलाय। काँक्रिटीकरण करण्याचे धोरण असलेल्या महानगरपालिकेचा दावा फोल ठरतोय। ही कामे गेल्या फेब्रुवारी ते मार्च पासून सुरू केलेली असून या कामाची शेवटची तारीख 31 मे ही दिली आहे। ती अजूनही पूर्ण झालेली नाही आणि सुरू असलेल्या कामाची अवस्था बघता ती 31 मे पर्यंत पूर्ण होतील असं वाटतही नाही। मुंबईत तब्बल 2018 रस्त्यांची कामे सुरू आहेत, पण पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणं केवळ अशक्यच दिसतंय। मुंबईकरांच्या या वर्षाच्या पावसाळी डबकेरूपी खड्ड्यातच जाणार की काय अशी भीती वाटू लागली। तर एकीकडे मुंबईची नालेसफाई देखील रगडलेली दिसत आहे। गेल्या आठवड्यात पडलेल्या मान्सून पर्व पावसाळ्यामुळे अंधेरी सबवेसह मुंबईच्या काही सखल भागात पाणी साचले। सखल भागात देखील सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेला आहे। माझ्या मागे पाहू शकता की रेल्वेची लाईन आहे, रेल्वेची जे वाहतूक आहे ते पण सुद्धा विस्कळीत झालेली आहे। रेल्वे जे लोकल आहेत, मुंबईचे लोकल आहेत, ते 20 ते 30 मिनिटांनी उशिरा चालत आहे। तसंच पश्चिम द्रुतगती मार्ग जे आहे तिथे सुद्धा आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहू शकता की जे मुंबईमधले सकल भाग आहे, दादर आहे, हिंदमाता आहे की अंधेरी सबवे आहे, तिथे सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि पालिकेच्या नाले सफाईचं पितळ उघड पडले। आधीच 1.5 महिना उशिरा सुरू झालेल्या नाले सफाईचा डेडलाईन 31 मे रोजी संपत असून फक्त 64% नाले सफाईचं काम पालिकेकडून पूर्ण होऊ शकले आहेत। मुंबईत पावसाळ्यापूर्वी 80%, पावसाळ्यात 10% तर पावसाळा संपल्यावर 10% अशा 3 टप्प्यात छोट्या आणि मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यात येतोय। पालिकेने जवळजवळ 23 कंत्राटदाराकडे नाले सफाई आणि मिठी नदी आणि त्याचबरोबर नदीपात्रातील गाळ काढण्याचं कंत्राटी काम देण्यात आलं असून त्यासाठी पालिका 395 कोटीचा खर्च देखील करणार आहे। या कामात हलगर्जीपणा होऊ नये म्हणून कंत्राटदाराने पालिकेने काही नियम व कडक अटी देखील घातल्या आहेत। काम सुरू करण्यापूर्वी आणि काम पूर्ण झाल्यावर व्हिडिओ शूटिंग बंधनकारक केली आहे। तसंच संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहणं सक्तीचं केलंय। तरीही या 21 मे पर्यंतची नाले सफाई 64.22% इतकीच झाली आहे। गेल्या आठवड्यात मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे मिठी नदीच्या काठावर काढून ठेवण्यात आलेल्या गाळाला प्रचंड अशी दुर्गंधी सुटली आहे। धारावीतील या काठावर कंत्राटदारांनी मुख्य रस्त्यालगत उघड्यावर काढून टाकलेल्या या गाळामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना तसेच मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन जावं लागतंय। स्थानिक नागरिकांनी कंत्राटदाराला तक्रार केली, पण गाळ सुकल्यानंतरच तो हटवला जाईल असं कंत्राटदाराकडून सांगण्यात येतंय। पण या सुरू असलेल्या पावसामुळे गाळ सुकत नसून अजून कुजत चाललेला आहे आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतोय। यावर मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष देण्याची गरज आहे। तसेच मुंबईत उघड्या मॅनहोलचा धोका देखील कायम राहतोय। मुंबईत 1 लाख मॅनहोल आहेत। पावसाळ्यात या उघड्या मॅनहोलमध्ये पडून कित्येक दुर्घटना होतात। त्यावर 2023 पासून संरक्षण जाळ्या बसवल्या जात आहेत। मागील आठवड्यात झालेल्या महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी मुंबईतील मॅनहोल्सवर लोखंडी झाकण आहे की नाही, ते सुरक्षित आहे की नाही याची खात्री करण्याचे आदेश पर्जन्य जलवाहिनी विभागाला दिले आहे। ते काम सुरू असून मात्र मॅनहोल्सवर संरक्षण जाळ्या बसवण्याचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। तसेच मुंबईतील रेल्वे मार्गातील गटारे गाळ आणि कचऱ्यामुळे तुंबलेलीच आहेत। पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या बऱ्याच स्थानकाच्या आवारातील नाले आणि गटाराची सफाई अर्धवटच राहिलेली आहे। आणि या पावसाळ्यात तरी तुंबलेल्या मुंबईचा प्रश्न सुटेल का असा संतापजनक प्रश्न मुंबईकरांनी उपस्थित केलाय। अशाच स्पेशल रिपोर्टसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।